नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मागील 3 भागामध्ये आपण तयारी TET परीक्षेची या अंतर्गत बालमानसशास्त्र या विषयावरील संभाव्य प्रश्नांची चर्चा केलेली होती. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण याच विषयावरील काही आणखी महत्त्वाच्या संभाव्य प्रश्नांची चर्चा करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. प्रश्न आहे, गटात हुशार विद्यार्थी कमी व मंद विद्यार्थी जास्त असल्यास डॅश डॅश प्रकारचा वक्र येतो. ऑप्शन्स आहेत धनविषमित, ऋणविषमित, चरपट शिखरी, उच्च शिखरी. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय ए, धनविषमित. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नपत्रिकेत सोपे प्रश्न जास्त व कठीण प्रश्न कमी असल्यास डॅश डॅश वक्र येतो. ऑप्शन्स आहेत धनविषमित, ऋणविषमित, चरपट शिखरी, उच्च शिखरी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, ऋणविषमित. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश म्हणजे प्राप्तांकाच्या यादीतील कमाल व किमान प्राप्तांकातील फरक. पर्याय आहेत प्राप्तांक विस्तार, चतुर्थक विचलन, मध्यमान विचलन, प्रमाणित विचलन. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, प्राप्तांक विस्तार. पुढचा प्रश्न आहे, चतुर्थक विचलनात खालीलपैकी कोणत्या प्राप्तांकाचा विचार केलेला असतो. पर्याय आहेत यादीतील वरचे 25% प्राप्तांक, यादीतील खालचे 25% प्राप्तांक, मधल्या 2 चतुर्थांकातील प्राप्तांक आणि मधले 25% प्राप्तांक. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, यादीतील खालचे 25% प्राप्तांक. पुढचा प्रश्न आहे, गटातील प्रत्येक प्राप्तांकाचे मध्यमानापासूनचे विचलन शोधून त्या विचलनाची सरासरी काढल्यास डॅश डॅश विचलन मिळते. पर्याय आहेत प्रमाण, सरासरी, चतुर्थक आणि प्राप्तांक विस्तार. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, सरासरी. पुढचा प्रश्न आहे, माध्यमानाभोवती प्राप्तांक कोणत्या स्वरूपात वितरित झाले आहेत या संबंधीची माहिती अचूकतेने देणारे परिमाण म्हणजे डॅश डॅश विचलन होय. ऑप्शन्स आहेत प्रमाण, सरासरी, चतुर्थक, प्राप्तांक विस्तार. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, प्राप्तांक विस्तार. पुढचा प्रश्न आहे, गटाचे मध्यमान 50 आहे, विचलन +5 असेल तर 40 या प्राप्तांकाचे विचलन डॅश डॅश असेल. पर्याय आहेत -10, +10, +15, -15. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, -10. पुढचा प्रश्न आहे, गटातील प्राप्तांक मध्यमानापासून जास्त लांब विखुरलेले असतील तर प्रमाणित विचलनाचे मूल्य डॅश डॅश येते. पर्याय आहेत निश्चितम, उच्च, 0, अप्रमाणित. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, उच्च. पुढचा प्रश्न आहे, परीक्षार्थीला चाचणीत मिळालेले गुण म्हणजे डॅश डॅश होत. पर्याय आहेत प्रमाणित प्राप्तांक, सरासरी प्राप्तांक, कच्चे प्राप्तांक, शेकडा गुण. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, कच्चे प्राप्तांक. पुढचा प्रश्न आहे, विशिष्ट श्रेणीच्या व इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या सरासरीवरून ठरविलेल्या प्राप्तांकांना डॅश डॅश प्राप्तांक म्हणतात. पर्याय आहेत समान श्रेणीदर्शक, समान वयदर्शक, शततमक, प्रमाणित. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, समान वयदर्शक. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशमुळे विद्यार्थ्यांची तुलना करणे शक्य होते, तसेच त्यांच्या प्राप्तांकाला नेमका अर्थही प्राप्त होतो. पर्याय आहेत गुणानुक्रम, श्रेणी, शततमक क्रम, अंकनिर्दिष्ट श्रेणी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, शततमक क्रम. पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक मापनासाठी डॅश डॅश हा संदर्भ बिंदू मानला जात नाही. 0, मध्यबिंदू, सामान्य पातळी, मध्यमान हे पर्याय आहेत आणि बरोबर उत्तर आहे पर्याय ए, 0. पुढचा प्रश्न आहे, मध्यमानापेक्षा कमी व जास्त प्राप्तांक मिळविणाऱ्या व्यक्ती साधारणतः सारख्या प्रमाणात असणारा गट असेल तर अशा गटाचा आलेख डॅश डॅश येतो. धनविषमित, चरपट शिखरी, घंटाकृती, उच्च शिखरी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी, घंटाकृती. पुढचा प्रश्न आहे,
शैक्षणिक मापनात 0 हा प्राप्तांक अभावानेच आढळतो कारण डॅश डॅश. आता पर्याय आहेत. सहसा विद्यार्थ्याला 0 गुण मिळत नाहीत. सहसा शिक्षक 0 गुण विद्यार्थ्याला देत नाहीत. विद्यार्थ्यांनी अल्प प्रमाणात का होईना क्षमता प्राप्त केलेली असते आणि बुद्धिमत्तेचा पूर्ण अभाव असलेली व्यक्ती असू शकत नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी, बुद्धिमत्तेचा पूर्ण अभाव असलेली व्यक्ती असू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे. अलीकडे श्रेणी पद्धतीत डॅश डॅश या श्रेणी पद्धतीचा सर्रास वापर होतो. पर्याय आहेत. 7 श्रेणीबिंदू, खंडित गुण श्रेणी, वक्राधिष्ठित श्रेणीदान आणि प्रमाणकानुसार श्रेणीदान. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, 7 श्रेणीबिंदू. पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश ही बाब भावनात्मक क्षेत्राशी निगडीत नाही. पर्याय आहेत. मूल्यसमूह, संश्लेषण, संघटन, अवधान व ग्रहण. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, संश्लेषण. पुढचा प्रश्न आहे. निकषानुसार आणि प्रमाणकानुसार मापने ही खालीलपैकी डॅश डॅश या बाबतीत उपयोगी पडत नाहीत. पर्याय आहेत. स्थाननिश्चयन, प्रभुत्व संपादन, सततचे मूल्यमापन, सर्वसमावेशक मूल्यमापन. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, प्रभुत्व संपादन. पुढचा प्रश्न आहे. व्यक्तीच्या विकासाच्या दृष्टीने डॅश डॅश हे क्षेत्र कमी महत्त्वाचे आहे. बोधात्मक, ज्ञानात्मक, भावात्मक, क्रियात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, ज्ञानात्मक. पुढचा प्रश्न आहे. बोधात्मक क्षेत्रात डॅश डॅश या बाबीचा समावेश होऊ शकत नाही. पर्याय आहेत. ज्ञान, आकलन, उपाययोजन, मूल्यनिर्णय. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, मूल्यनिर्णय. पुढचा प्रश्न आहे. अलीकडे श्रेणी देण्याची पद्धत जास्त प्रमाणात रूढ झाली आहे कारण. पर्याय आहेत. श्रेणी दानाने वेळ वाचतो. पुढचा पर्याय आहे. थोडेसेच कमी प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत नाही. परीक्षा निर्णय कोष्टकाचा फापट पसारा वाढत नाही. परीक्षक गुण देताना 5% पेक्षा जास्त चुका करण्याची शक्यता 50% पेक्षा अधिक असते. तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी, परीक्षक गुण देताना 5% पेक्षा जास्त चुका करण्याची शक्यता 50% पेक्षा अधिक असते. पुढचा प्रश्न आहे. क्रियात्मक क्षेत्राची डॅश डॅश ही शेवटची पायरी आहे. पर्याय आहेत. ए. अनुकरण, बी. स्वाभाविकीकरण, सी. क्रियाकौशल्य आणि डी. संगीकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, स्वाभाविकीकरण. पुढचा प्रश्न आहे. बोधात्मक क्षेत्रातील डॅश डॅश हा स्तर सर्वात वरच्या प्रतीचा व संकीर्ण आहे. ऑप्शन्स आहेत. मूल्यमापन, संश्लेषण, पृथक्करण, उपाययोजन. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, मूल्यमापन. पुढचा प्रश्न आहे. एखाद्या व्यक्तीची विशिष्ट वृत्ती किंवा दृष्टिकोन निर्माण झाला म्हणजे तिच्या बाबतीत डॅश डॅश हे उद्दिष्ट साध्य झाले असे म्हणता येते. पर्याय आहेत. मूल्यनिर्णय, संघटन, संश्लेषण, संगीकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, संघटन. प्रश्न आहे. उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध रचनात्मक वर्गीकरण डॅश डॅश यांनी केले. पर्याय आहेत. डॉक्टर दवे, डॉक्टर ब्लूम, हर्बर्ट यापैकी कोणीही नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, डॉक्टर ब्लूम. पुढचा प्रश्न आहे. ऐकलेले किंवा पाठांतर केलेले पुन्हा सांगण्याची पात्रता म्हणजे डॅश डॅश होय. पर्याय आहेत. ज्ञान, आकलन, उपाययोजन, संश्लेषण. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, ज्ञान. पुढचा प्रश्न आहे. बौद्धिक क्षमता व कौशल्याचा विकास म्हणजे डॅश डॅश क्षेत्राचा विकास होय. पर्याय आहेत. बोधात्मक, भावनात्मक, क्रियात्मक, बोधात्मक व क्रियात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, बोधात्मक. पुढचा प्रश्न आहे. कवितेची मध्यवर्ती कल्पना सांगता येणे हे लक्षण विद्यार्थ्यांची डॅश डॅश क्षमता दाखविते. पर्याय आहेत. उपाययोजन, कौशल्य, आकलन, पृथक्करण. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, आकलन. पुढचा प्रश्न आहे. भाषेतील अलंकाराचा वापर निबंध लिहिताना विद्यार्थी करतो म्हणजे डॅश डॅश कौशल्य त्या विद्यार्थ्याने प्राप्त केले म्हणावयास हरकत नाही. पर्याय आहेत.
ज्ञान, उपायोजन, भाषाप्रभुत्व, आकलन. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, उपायोजन. पुढचा प्रश्न आहे, अभिरुची निर्माण होण्याची पहिली पायरी म्हणजे डॅश डॅश होय. पर्याय आहेत संघटन, मूल्यनिर्णय, मूल्यसमूह, अवधान. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, अवधान. पुढचा प्रश्न आहे, व्यक्तीच्या उक्ती व कृतीत तेव्हाच मेळ दिसेल जेव्हा तिची डॅश डॅश प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. पर्याय आहेत मूल्यनिर्णय, संघटन, मूल्यसमूह, अभिरुची. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी, मूल्यसमूह. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा विद्यार्थ्याच्या अक्षरातील उंची 2 शब्द किंवा 2 ओळीतील अंतर समान असते तेव्हा त्याने डॅश डॅश गुण आत्मसात केलेला असतो. ऑप्शन्स आहेत अचूकता, संगीकरण, क्रियाकौशल्य, स्वाभाविकीकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, संगीकरण. पुढचा प्रश्न आहे, अगदी सहजपणे तबला वादन करणे यात तबला वादकाच्या क्रियेचे डॅश डॅश झालेले असते. ऑप्शन्स आहेत अचूकीकरण, संगीकरण, स्वाभाविकीकरण, क्रियाकौशल्य संपादन. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, स्वाभाविकीकरण. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश डॅश हा प्रकार बोधात्मक विकासाचे मापन करण्यास तितकासा उपयुक्त ठरत नाही. ऑप्शन्स आहेत लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, पडताळासूची आणि प्रात्यक्षिक परीक्षा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी, पडताळासूची. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास आजमावण्यासाठी डॅश डॅश प्रकारच्या कसोटीचा वापर करणे उचित ठरणार नाही. ऑप्शन्स आहेत लेखी, पडताळासूची, पदनिश्चयन श्रेणी आणि तोंडी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए, लेखी. पुढचा प्रश्न आहे, विज्ञान व गणित या 2 विषयातील प्रावीण्यात सर्वसाधारणपणे डॅश डॅश संबंध आढळतो. ऑप्शन्स आहेत धन, ऋण, शून्य, अगम्य. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए, धन. पुढचा प्रश्न आहे, वाहनाचा वेग आणि प्रवासाचा लागणारा वेळ यात डॅश डॅश प्रकारचा संबंध येतो. पर्याय आहेत धन, ऋण, शून्य, अनाकलनीय. तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी, ऋण. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या उदाहरणात शून्य सहसंबंध आढळतो. ऑप्शन्स आहेत मजुरांची संख्या व मजुरी, मुलांचे वय व उंची, शाळेतील बाकांची संख्या व मुलांचा बुद्ध्यांक आणि शेवटचा ऑप्शन आहे चित्रकला व गणित. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, शाळेतील बाकांची संख्या व मुलांचा बुद्ध्यांक. पुढचा प्रश्न आहे, मूल्यमापन हे शिक्षणातील सर्व रोगांवरचे रामबाण औषध आहे असे म्हणणे व्यवहार्य नाही, कारण ऑप्शन्स आहेत मूल्यमापन ही वेळखाऊ प्रक्रिया आहे, सर्वच शैक्षणिक कार्यक्रमांशी मूल्यमापनाचा संबंध येत नाही, मूल्यमापन वर्णनात्मक असतो आणि मूल्यमापन फक्त वस्तुस्थिती दाखविते, उपाय सुचवित नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी, मूल्यमापन फक्त वस्तुस्थिती दाखविते, उपाय सुचवित नाही. पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक मूल्यमापनाची आवश्यकता सांगणारे विधान कोणते. ऑप्शन्स आहेत व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासाचा वेग लक्षात येण्यासाठी, शिक्षणाच्या ध्येयाची साध्यता पडताळून पाहण्यासाठी, शाळेच्या शैक्षणिक दर्जाचे व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि शेवटचा पर्याय आहे वरील सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, वरील सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश रोजी क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. 22 एप्रिल 1994, 25 मार्च 1995, 21 ऑगस्ट 1996 आणि 29 एप्रिल 1994. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, 29 एप्रिल 1994. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाचा अध्यापनामुळे विद्यार्थ्यात घडून येणाऱ्या अपेक्षित वर्तन बदलास काय म्हणता येईल. ऑप्शन्स आहेत बौद्धिक संक्रमण, वर्तन संक्रमण,
फलनिष्पत्ती, उपाययोजन पूर्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, फलनिष्पत्ती. पुढचा प्रश्न आहे, एखादी गोष्ट अचूकरित्या अल्प वेळात, अल्प श्रमात व सहजतेने करता येणे म्हणजे डॅश डॅश प्राप्ती होय. ऑप्शन्स आहेत अभिरुची, कौशल्य, उपायोजन, ज्ञान. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, कौशल्य. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेताना डॅश डॅश सोपे प्रश्न असावेत. ऑप्शन्स आहेत शेवटी, सुरुवातीस, प्रश्नपत्रिकेच्या अधूनमधून आणि प्रश्नपत्रिकेच्या मध्यावर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, सुरुवातीस. पुढचा प्रश्न आहे, कृतक विश्वास हे खालीलपैकी कोणत्या अवस्थेचे लक्षण मानले जाते. ऑप्शन्स आहेत बाल्यावस्था, अर्भकावस्था, प्रौढावस्था, कुमारावस्था. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, कुमारावस्था. पुढचा प्रश्न आहे, या शिक्षण तज्ज्ञाने इंद्रिय शिक्षण पद्धतीचा विशेष पुरस्कार केला. ऑप्शन्स आहेत थॉर्नडाईक, मारिया मॉन्टेसरी, जॉन डुई, स्किनर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, मारिया मॉन्टेसरी. पुढचा प्रश्न आहे, मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र होय. मानसशास्त्राची ही व्याख्या डॅश डॅश या वर्तनवादी शास्त्रज्ञाने केली. ऑप्शन्स आहेत फ्रोबेल, फ्राईड, स्किनर, कोहलर. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, कोहलर. पुढचा प्रश्न आहे, या मानसशास्त्रज्ञाने प्रायोगिक शास्त्राचा पाया घातला. ऑप्शन्स आहेत वुडवर्थ, विल्यम वुंट, स्किनर, फ्रोबेल. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, विल्यम वुंट. पुढचा प्रश्न आहे, या व्यक्तीचे मानसिक वय शारीरिक वयापेक्षा जास्त असेल तर त्याचा बुद्ध्यांक डॅश डॅशपेक्षा जास्त असतो. पर्याय आहेत 50, 70, 90, 100. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, 100. पुढचा प्रश्न आहे, पूर्वसराव न करताही आपण आपले नाव डाव्या हाताने लिहू शकतो. येथे डॅश डॅश ज्ञान संक्रमणाचा वापर होतो. ऑप्शन्स आहेत सामान्य, ज्ञान, धन, अपवादात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, धन. पुढचा प्रश्न आहे, गतानुभवाचे मनात केलेले जतन म्हणजेच डॅश डॅश होय. ऑप्शन्स आहेत स्मरण, धारणा, प्रत्यवहन, वर्तन. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, धारणा. पुढचा प्रश्न आहे, प्रज्ञावान मुलांचा बुद्ध्यांक डॅश डॅश इतका असतो. ऑप्शन्स आहेत 85, 95, 100, 130. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, 130. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश डॅश यास बुद्धिमापन कसोट्याचा जनक मानले जाते. ऑप्शन्स आहेत जॉन डुई, थॉर्नडाईक, फ्रोबेल, अल्फ्रेड बिने. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, अल्फ्रेड बिने. पुढचा प्रश्न आहे, मर्मदृष्टी अध्ययन पद्धतीचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे जाते. पर्याय आहेत थॉर्नडाईक, अल्फ्रेड बिने, कोहलर, जॉन डुई. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, कोहलर. पुढचा प्रश्न आहे, प्रयत्न प्रमाद पद्धतीचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे जाते. ऑप्शन्स आहेत थॉर्नडाईक, अल्फ्रेड बिने, कोहलर, जॉन डुई. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, अल्फ्रेड बिने. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या अध्यापन पद्धतीत शिक्षकाची भूमिका फक्त मार्गदर्शकाची असते. ऑप्शन्स आहेत प्रकल्प पद्धती, बालोद्यान, प्रयोग पद्धती, कृतीयुक्त शिक्षण. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, प्रकल्प पद्धती. पुढचा प्रश्न आहे, या शिक्षण पद्धतीत शैक्षणिक साधनांना देणग्या असे संबोधले जाते. ऑप्शन्स आहेत बालोद्यान, कृतीयुक्त शिक्षण, प्रकल्प पद्धती, प्रयोग पद्धती. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, बालोद्यान. पुढचा प्रश्न आहे, पदनिश्चय श्रेणी हे मूल्यमापनाच्या डॅश डॅश प्रकारातील एक साधन होय. ऑप्शन्स आहेत प्रक्षेपणात्मक, निरीक्षणात्मक,
आत्मनिरीक्षणात्मक आणि समाजमिती. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, निरीक्षणात्मक. पुढचा प्रश्न आहे, गोष्ट पूर्ण करणे हा मूल्यमापनाचा डॅश डॅश प्रकारातील एक घटक होय. ऑप्शन्स आहेत निरीक्षणात्मक, समाजमिती, प्रक्षेपणात्मक आणि आत्मनिरीक्षणात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, प्रक्षेपणात्मक. पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक अनुभूती डॅश डॅशवर अवलंबून असते. ऑप्शन्स आहेत उद्दिष्ट, अध्यापन, पाठ्यपुस्तक, पाठांतर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, उद्दिष्ट. पुढचा प्रश्न आहे, बाहुल्यांचा खेळ हे साधन डॅश डॅशसाठी वापरता येईल. ऑप्शन्स आहेत मूल्यमापन, आविष्कार, निरीक्षण, आत्मनिरीक्षण. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, आविष्कार. पुढचा प्रश्न आहे, सांगितलेल्या भागावर लगेचच प्रश्न विचारल्यास या प्रश्नास डॅश डॅश प्रश्न असे संबोधतात. ऑप्शन्स आहेत निरर्थक, सहेतुक, प्रतिध्वनी, अर्थपूर्ण. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, प्रतिध्वनी. पुढचा प्रश्न आहे, मूल्यमापन ही बोधात्मक उद्दिष्टांची डॅश डॅश पायरी होय. ऑप्शन्स आहेत प्रथम, द्वितीय, अंतिम, तृतीय. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, अंतिम. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश डॅश हा भावात्मक उद्दिष्टामधील एक स्थळ आहे. ऑप्शन्स आहेत संधिकरण, अवधान, अचूकता, अनुकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, अवधान. त्यानंतरचा प्रश्न आहे, संधिकरण हा खालीलपैकी डॅश डॅश उद्दिष्टामधील एक स्तर आहे. ऑप्शन्स आहेत बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक आणि कलात्मक. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी, क्रियात्मक. पुढचा प्रश्न आहे, पृथक्करण ही व्यक्ती विकासाच्या डॅश डॅश अंगाची एक पायरी होय. ऑप्शन्स आहेत ज्ञानात्मक, बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, ज्ञानात्मक. त्यानंतरचा प्रश्न आहे, आदिवासी भागातील माध्यमिक शाळांमध्ये मुलींमधील गळतीचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूप आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत बालविवाह पद्धती, व्यसनाधीनता, अनारोग्य, दारिद्र्य चक्र. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए, बालविवाह पद्धती. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नोत्तर पद्धतीचा महत्त्वाचा उद्देश डॅश डॅश वाढविणे हा आहे. ऑप्शन्स आहेत जिज्ञासा, प्रेरणा, आकलन, बुद्धी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, जिज्ञासा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विषयाच्या अध्यापनात दिग्दर्शनाचा उपयोग अधिक प्रभावी ठरतो. ऑप्शन्स आहेत गणित, भाषा, विज्ञान, इतिहास. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, विज्ञान. पुढचा प्रश्न आहे, नकाशा हे अध्यापनाचे खालीलपैकी कोणते माध्यम आहे. दृक्श्राव्य, श्राव्य, अप्रत्यक्ष. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए, दृक. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कशाचा उल्लेख मूल्यमापनाचे एक प्रभावी साधन म्हणून करता येईल. ऑप्शन्स आहेत निरीक्षण, प्रक्षेपण, परीक्षा, सराव. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी, परीक्षा. पुढचा प्रश्न आहे, एका तासिकेसाठी करण्यात येणाऱ्या अध्यापन नियोजनास डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन्स आहेत घटक नियोजन, तासिका नियोजन, विषय नियोजन, पाठ नियोजन. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, पाठ नियोजन. पुढचा प्रश्न आहे, अभिरूपता हे डॅश डॅश विषयक महत्त्वाचे तत्त्व मानले जाते. ऑप्शन्स आहेत समूह अध्यापन, स्थूल अध्यापन, सूक्ष्म अध्यापन आणि स्वयं अध्यापन. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, सूक्ष्म अध्यापन. पुढचा प्रश्न आहे, समाजमिती साधनांचा उपयोग डॅश डॅश शोध घेण्यासाठी होतो. ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्यांच्या उणिवांचा, विद्यार्थ्यांच्या गुणांचा, विद्यार्थ्यांच्या वृत्तीचा आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी, विद्यार्थ्यांच्या वृत्तीचा. पुढचा प्रश्न आहे, अभिरुची प्रश्नांवरून विद्यार्थ्यांच्या डॅश डॅश शोध घेणे सुलभ होते. ऑप्शन्स आहेत गुणावगुणांचा, प्रवृत्तीचा,
वर्तन पद्धतीचा आणि आवडीनिवडीचा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी, आवडीनिवडीचा. पुढचा प्रश्न आहे, दैनंदिनी हे मूल्यमापनाचे डॅश डॅश साधन होय. ऑप्शन्स आहेत प्रक्षेपणात्मक, संशोधनात्मक, तत्वाधिष्ठित आणि आत्मनिरीक्षणात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, आत्मनिरीक्षणात्मक. पुढचा प्रश्न आहे, वाक्यपूर्ती हे मूल्यमापनाचे डॅश डॅश स्वरूपाचे साधन होय. ऑप्शन्स आहेत आत्मनिरीक्षणात्मक, बोधात्मक, प्रक्षेपणात्मक आणि निरीक्षणात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, प्रक्षेपणात्मक. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे सामाजिकीकरण कितपत झाले हे शोधण्यासाठी डॅश डॅश साधनांचा उपयोग केला जातो. ऑप्शन्स आहेत प्रक्षेपणात्मक, निरीक्षणात्मक, समाजमिती आणि तत्वाधिष्ठित. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, समाजमिती. पुढचा प्रश्न आहे, सूक्ष्म अध्यापनामध्ये डॅश डॅशवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. ऑप्शन्स आहेत अध्यापन पद्धती, विषय, अध्यापन कौशल्य आणि अध्यापन साधने. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, अध्यापन कौशल्य. पुढचा प्रश्न आहे, अक्षांश व रेखांश यामधील फरक स्पष्ट करणे हे स्पष्टीकरण डॅश डॅश या उद्दिष्टाचे आहे. ऑप्शन्स आहेत ज्ञान, आकलन, उपायोजन, कौशल्य. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, आकलन. पुढचा प्रश्न आहे, निबंधात्मक प्रश्न विद्यार्थ्यांच्या डॅश डॅश चाचणी करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. ऑप्शन्स आहेत सामान्य ज्ञानाची, विचार संघटनांची, स्मरणशक्तीची, कृतिशीलतेची. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, विचार संघटनांची. पुढचा प्रश्न आहे, अध्यापनाची उद्दिष्टे, पाठ्यवंश व प्रश्न प्रकार यांचा विचार करून जो आराखडा तयार केला जातो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन्स आहेत नियोजन, संविधान तक्ता, घटक नियोजन, प्रक्षेपण आराखडा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी, संविधान तक्ता. पुढचा प्रश्न आहे, मूल्यमापन ही खालीलपैकी कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया आहे. ऑप्शन्स आहेत पृथक्करण, सखोल, तात्पुरत्या, सतत चालणारी. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, सतत चालणारी. पुढचा प्रश्न आहे, अभिरूपता हे डॅश डॅश विषयक महत्त्वाचे तत्व होय. ऑप्शन्स आहेत सूत्र अध्यापन, सूक्ष्म अध्यापन, घटक नियोजन, समूह अध्यापन. तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी, सूक्ष्म अध्यापन. पुढचा प्रश्न आहे, वर्तनातील बदल पडताळून पाहण्यासाठी उद्दिष्ट कथनातील विधाने ही खालीलपैकी कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया आहे. तर ऑप्शन्स आहेत कौशल्यदर्शक, सखोल ज्ञानात्मक, कृतीदर्शक आणि सूक्ष्म ज्ञानात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, कृतीदर्शक. पुढचा प्रश्न आहे, घटक नियोजन करण्यापूर्वी डॅश डॅश करणे आवश्यक ठरते. पर्याय आहेत वार्षिक नियोजन, पाठ नियोजन, अध्यापन नियोजन, कृती नियोजन. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, वार्षिक नियोजन. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील कच्चे दुवे साधण्यासाठी खालीलपैकी कोणती कसोटी उपयुक्त ठरते. ऑप्शन्स आहेत प्रावीण्य कसोटी, बुद्धिमापन कसोटी, नैदानिक कसोटी आणि परीक्षा कसोटी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी, नैदानिक कसोटी. पुढचा प्रश्न आहे, परीक्षेचा संविधान तक्ता तयार केल्यामुळे प्रश्नांची डॅश डॅश रचना करता येते. ऑप्शन्स आहेत गुणाधिष्ठित, उद्दिष्टाधिष्ठित, कौशल्यात्मक आणि मर्मग्राही. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, उद्दिष्टाधिष्ठित. त्यानंतरचा प्रश्न आहे, हे डॅश डॅश हे औपचारिक शिक्षणाचे केंद्र आहे. ऑप्शन्स आहेत दूरदर्शन, घर, मित्रांची संगत आणि शाळा. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, शाळा. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी वाक्यप्रचाराचा उपयोग स्वतःच्या वाक्यात करतो हे डॅश डॅश उद्दिष्टाचे स्पष्टीकरण होय. ऑप्शन्स आहेत ए ज्ञान, बी कौशल्य, सी उपायोजन आणि डी आकलन. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, उपायोजन.
पुढचा प्रश्न आहे, समस्यापूर्ती हे मूल्यमापनाचे खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे साधन आहे? ऑप्शन्स आहेत निरीक्षणात्मक, आत्मनिरीक्षणात्मक, उपाययोजनात्मक आणि प्रक्षेपणात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, आत्मनिरीक्षणात्मक. पुढचा प्रश्न आहे, अभिरुची प्रश्नावली हे मूल्यमापनाचे डॅश डॅश साधन आहे. ऑप्शन्स आहेत निरीक्षणात्मक, प्रक्षेपणात्मक, आत्मनिरीक्षणात्मक आणि संकल्पनात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, निरीक्षणात्मक. पुढचा प्रश्न आहे, प्रासंगिक नोंदी हे मूल्यमापनाचे डॅश डॅश प्रकाराचे साधन आहे. ऑप्शन्स आहेत निरीक्षणात्मक, आत्मनिरीक्षणात्मक, प्रक्षेपणात्मक, उपाययोजनात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, निरीक्षणात्मक. पुढचा प्रश्न आहे, मूल्यमापनाचे प्रक्षेपणात्मक साधन म्हणून खालीलपैकी कशाचा उल्लेख करता येईल? ऑप्शन्स आहेत प्रश्नावली, दैनंदिनी, वाक्यपूर्ती आणि प्रासंगिक नोंदी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, वाक्यपूर्ती. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण बालमानसशास्त्र या विषयावरील प्रश्नांची चर्चा केली. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांशी निगडित व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.